नमस्कार मित्र, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्र, मुलुंडला आलेलो आहे गार्डनला. चिंतामणी गार्डन स्टेशनपासून तुम्हाला फक्त ईस्टला 5 मिनटाच्या अंतरावर आहे. म्हणजे जेव्हा मी मुलुंडला राहायचो तेव्हा मला हा गार्डन माहीत पडला आणि जवळजवळ मी आता डोंबिवलीला राहायला गेलो त्यामुळं भरपूर वर्षाने म्हणजे 1-1.5 वर्षाने बोललं तरी चालेल आलो आहे. कारण बोललो सुट्टी पण मुलांना पडले त्याच्यामुळं बोललो चला जाऊया. आणि बघा गार्डनमध्ये आता पोचलो आहे आपण, एंट्री करतो आहे. हे बघा इथे जी कमानी आहे हे काय तुम्हाला सर्वांना माहीत असेल. हा गार्डन बघा किती सुंदर असं आहे गार्डन आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आणि भरपूर असं डेव्हलप झालेलं आहे. आधी जेव्हा आलेलो 1-1.5 वर्षापूर्वी फॅमिली आली, माझी मिसेस आणि मुलगी पण आली आणि आम्ही तिघं ॲक्च्युली आली. मोठी मुलगी नाही आली तर तिला जास्त ट्रॅव्हलिंग आवडत नाही त्यामुळे ती का आली नाही. बघा तसं सुंदर वगैरे गार्डन आहे, तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर काय काय. बघा दोघे आलेले त्या आणि मी पण आता चाललेलो आहे. बघा किती सुंदर असं गार्डन आहे हे. आणि हे देशमुख म्हणजे या गार्डनचं जे ओनर आहेत त्यांचा हा पुतळा आहे. हे बघा, चला आपण थोडं आतमध्ये अजून जाऊया, तुम्हाला अजून दाखवतो मी काय काय ते. भरपूर वगैरे असं हे बघा. बघा सुंदर असं म्हणजे भरपूर असं डेव्हलप झालेलं आहे. कारण आम्ही जेव्हा 1-1.5 वर्षापूर्वी बोललो तेव्हा इथं पूर्ण कामच चालू होतं. पण कसं सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे. आणि मुलगी आता घसरगुंडीवर जाते बघा. त्याच्यानंतर मग एक खेळलो. भरपूर दिवसातून आले, जवळजवळ ती मला वाटते लहान होती त्या असताना म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी आलेलो आहे आम्ही. बघा तिला आवडतं ह्या घसरगुंडीवर जास्त, त्यामुळं तिला बोललं जे आवडतं त्याच्यावर खेळत जा जास्त. बघा मस्त भरपूर डेव्हलप झालं आणि आज संडे पण आहे त्याच्यामुळं पब्लिक वगैरे भरपूर आहे. हे बघा किती सुंदर वगैरे वाटतं असं मस्त. बघा आता ह्याच्यावर पण खेळते ती. बघा किती मस्त वाटतं. एक सरपंडी वगैरे बोललं तर लहान मुलांसाठी फेवरेट असते, कारण त्यांना ह्याच्यावर खेळायला आलं का त्यांना अजून मजा वाटते. हे बघा इकडं आता तुम्हाला जिमचं म्हणजे जिम वगैरे आहे, जिमचं सामान वगैरे लावलेलं आहे इकडे. ते पण मस्त. जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा हे सर्व डेव्हलपच होत होतं. भरपूर वर्षाने डेव्हलप चालू आहे. बघा साईडने कशा बस वगैरे जातात त्याच्यामुळं कसं, कारण गार्डनच्या बाहेर कसं रस्ता पण आहे ना, त्याच्यामुळं कसं बाहेरून आवाज पण येतो याचा बस वगैरे आणि गाड्या वगैरेंचा. बघा मला अजून दाखवतो पुढे गेल्यावरच. हे बघा सर्व बघा. चला हे आता ह्याच्यावर ट्राय करते. तिची ॲक्च्युली हाईट मावत नाही त्यामुळे तिला आवडतं असं घसरगुंडी वगैरे. बघा किती सुंदर असं हे सायकल वगैरे चालवते. मला मेलचा आवाज पण येतोय साईडनी कसं. बघा किती, कारण ह्याच्या बाजूला नाही गार्डनच्या मेलचा आवाज पण येतो, कारण गणपती मंदिर पण आहे ना याच्या बाजूला. चला तुम्हाला अजून पुढं दाखवतो मी काय काय ते. किती सुंदर गार्डन, भरपूर डेव्हलप झालेलं आहे. मी तर बोलतो जेव्हा आम्ही यायचो तेव्हा 1-1.5 वर्षापूर्वी बापा पूर्ण कामच चालू होतं. हे बघा किती सुंदर असं वगैरे आतमध्ये गार्डन. भरपूर डेव्हलप वगैरे चालू आहे, मजा वाटते असं नवीन एरियात आलो ना. आणि मुलांना सुट्टी पण पडले, बोलो चला. नक्की मित्र कमेंट्समध्ये सांगा गार्डन कसं वाटलं आपल्याला. चला.